शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नाशिककरांची लूट करणाऱ्या संशयित जांभूळकर पिता पुत्राने पुन्हा एकदा आपला धंदा मांडून चौघांना 27 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू भागात RJ ट्रेडर्स नावाने कार्यालय थाटून या दोघांनी ही फसवणूक केली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. रोहित जांभूळकर आणि त्याचे वडील सिद्धार्थ जांभूळकर यांनी सेबीकडे नोंदणीकृत असल्याचं भासवून 5 सप्टेंबर 2022 ते 14 मार्च 2026 या कालावधीत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. खासगी नोकरी करणारे तक्रारदार विपुल प्रभाकर चव्हाण यांना त्यांनी निर्मल बंग प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवले. विश्वास बसावा यासाठी संशयितांनी त्या कंपनीचे बनावट लेटर हेड आणि बनावट स्टेटमेंट तयार करून दिले. दरम्यान या माध्यमातून त्यांनी चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी रोख, NEFT आणि चेकद्वारे 17 लाख रुपये उकळले. केवळ चव्हाणच नव्हे तर त्यांच्या परिचयाचे वैभव भनगे, पद्माकर बागडे आणि शेख शफीक अब्दुल रहीम यांनाही या जाळ्यात ओढण्यात आले. या तिघांकडूनही अनुक्रमे 80,000, 4,32,000 आणि 4,90,000 रुपये उकळले. एकूण 27,02,000 रुपयांची रक्कम हडप केल्यानंतर संशयितांनी गाशा गुंडाला आणि पसार झाल्याचं समोर आलं. सिद्धार्थ जांभूळकर यांना शेअर ट्रेडिंगचे थोडे ज्ञान असल्याने त्यांनी मुलालाही याच मार्गाला लावले. या बापलेकांचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून त्यांच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक.